लग्न हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि मंगल संस्कार मानला जातो. सनई चौघड्याचा नाद, शुभ कार्याची सुरुवात आणि आनंदाचे प्रतीक. तर आज माझ्या नातीचा लग्नाचा बांगड्याचा कार्यक्रम आणि हळद फोडण्याचा कार्यक्रम आहे. तर आज आम्ही दोघेही गेलेलो आहोत संपूर्ण परिवारासह माझ्या पुतणीच्या घरी. चल आवर, जायचंय आपल्याला पिल्लू. लवकर आवरतच नाही तुमचं. संडेच्या दिवशी लयच अवघड आहे. आठवड्यातून एकदा संडे येतो, वर्षातून एकदा नाही येत. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आहे 21 जून 2026 आणि आज आहे रविवार. आमची मंडळी सगळी गेलेली आहेत आवरायला आणि मी पण झालेली आहे पहा तयार, छान अशी साडी घालून. तर आज कुठं दौरा आहे आपला तर हे पण कळणच पहा. तर आज आहे ना आम्ही आमच्या गावाकडे चाललेलो आहोत. तर कशासाठी चाललो आहे, काय चाललो आहे हे पूर्ण व्हिडिओमध्ये पहा तुम्ही. तर खूप सुंदर असा व्हिडिओ आज होणार आहे. तर सगळे आता आवरायला गेले. तर दुपारी 12-12:30 वाजताच आम्ही घरातून निघालोय. तर मोठी गाडी असल्यामुळं आता उन्हाचा काही प्रश्नच नाही राहिला आणि मुलांना पण गाडीत बसल्या बसल्या लगेच एसीमुळे ना झोप यायला लागते. आणि आम्ही आता आलेलो आहोत गावामध्ये. तर गावामध्ये ना घ्यायचं आहे आपल्याला जरासा खाऊ. लग्न समारंभामध्ये आपण ही मिठाई घेऊन जाणं हा एक परंपरेचा भाग आहे पहा. खेडेगावात आधुनिकतेसोबत अनेक परंपरा आजही जतन केल्या जात आहेत. विवाह सोहळा आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर असा संगम आहे पहा. आहे म्हणजे पुतणीच्या मुलीचं. तर आज तिथं कार्यक्रम आहे बांगड्याचा आणि हळदीचा. तर आम्ही निघालोय आता आणि आहेर, गडंगनेर, कन्यादान हे सर्व आता घेऊन चाललोय. तर सर्वच फॅमिली आमची बरोबर आहे. रुबे दृश्यांगला पण दाखवायचं आहे आत्याचं घर. तर ते पहिल्याच वेळेस आत्याच्या घरी चालले. तर सगळ्यात मोठी आत्या आहे त्यांची. तर जमलं तर तुम्हाला पण मी दाखवीन तिथलं सगळं. तर आता ज्योती शामे ना गेले तर खाऊच्या दुकानात खाऊ घ्यायला. अरे घंटी बांगड्या करायला. तर आम्ही इथं ना घोडेश्वरी फर्निचरमध्ये आलो आहे आता. तर आम्हाला नवरीला घ्यायचं आहे गिफ्ट. तर काय गिफ्ट घ्यावं ते कळाना. तर आता आम्ही ना ही घेतलेलं आहे इडली पात्र, आप्पे पात्र ही सर्व एकत्र आहे पहा. याच्यात याचा कढई म्हणून पण उपयोग करता येईल. आणि त्याच्यात इडली, आप्पे आणि वडी, आळू वडी. तर इथे ना भांड्याच्या दुकानात आलो आम्ही आणि आता नवीन नवीन भांडे निघायला लागले पहा. तर आम्ही असं एक भांडं घेतलं आहे ना, त्याच्यामध्ये इडली, आप्पे आणि अळूवडी पण उकडता येते आणि पुन्हा ती कढई म्हणून पण वापरता येते. तर असं घेतलं आहे पहा नवरीसाठी. तर खूप नवीन नवीन अशी व्हरायटीज आहे. तर इथं आता घोडेश्वरी म्हणून दुकान आहे घोडेगावमध्ये. मोठी घे एक. ज्योती, आपल्याला पीठ चाळायला पण अशा चाळण्या येतात आता नवीन मध्ये निघालेल्या. तू बघ मोठी याच्यापेक्षा ते पीठ चाळायला. याच्यापेक्षा मोठा. तर मामातर्फे भाचीला गिफ्ट असल्यामुळे भाचीचं आणि मामाचं नाव आहे ना त्यावर टाकून घेतलं गिफ्टवर. आणि मुलं पाहत होते पहा गाड्या, विविध प्रकारचे भांडे. तर इथं एक लग्नाचा भांडे पण घेत होते. तर त्यामध्ये पहा ही सनई, वाजंत्री हे छान असं रुखवतासाठी ठेवण्यासाठी ना इथं घेतलं होतं सगळं. तर भांडे पण घ्यायला आलेले होते दुसरे लग्नावाले. तर नवरीला आहे ना आम्ही कन्यादान घेतलंय इथं आनंदमध्ये. आनंद होतं का घोडेश्वरी? घोडेश्वरीमध्ये. हां, तर पहिलं आहे ना नवरीला आहे ना सगळे भांडे द्यावं लागायचे बरं का लग्नामध्ये. नवरीच्या बापाला म्हणजे तो पूर्ण असा खर्च होता, फर्निचर द्यावं लागायचं. पण आता बराच असा बदल झालाय आहे ना ग. भांड्याने द्यावं लागत होता आहे की नाही? कारण ऑलरेडी फर्निचर असतं
आता काही काही घेतात लोक, पण सगळेच घेतात असं नाही आहे. आणि ऑलरेडीच फर्निचर असतं घरामध्ये सगळ्यांच्या, आणि भांडे पण भरपूर आहे. त्यामुळं आता बरंच लग्नामध्ये ना भांडे द्यायची गरज नाही लागत, आहे का नाही. आणि कन्यादान पण आता जास्त घेतलं जात नाही. आमच्या वेळेस आहे ना सगळं द्यावं लागायचं नवरीला. अधिक महिन्यामुळे ना लग्न तिथी नव्हत्या, कारण अधिक महिन्यामध्ये ना शुभविवाह करत नाहीत. कारण असं म्हणतात अधिक महिन्यामध्ये सर्व काही दुप्पट होत असतं, त्यामुळे शुभविवाह अधिक महिन्यामध्ये करीत नाही. तर आता आम्ही आमच्या गावाकडंच चाललेलो आहोत. तर तिला गावाकडंच आमच्या म्हणजे जवळच दिलेला आहे, गावाच्या शेजारी. तर तो भाग आहे ना एकदम मस्त संपन्न आहे. पहा, छान आहे, बागायती भाग आहे. तर पहा किती छान असा भाग आहे. सगळीकडं कपाशी लागवडच केलेली आहे, खुरपण्या चालू आहेत, मस्त असा ऊस उभा आहे. पावसाचं आभाळ येतंय पण पाऊस काही झाला नाही. आणि इथं आहे ना बाळूमामाच्या मेंढ्या उतरलेल्या होत्या, तर त्यांची पालखी पण इथं आहे पहा. तर सर्व लोक तिथं संध्याकाळी दर्शनाला येतात. आणि इथं बाळूमामाच्या मेंढ्या पहा बसलेल्या आहेत, एकदम काळ्या काळ्या कुळकुळीत अशा बाळूमामाच्या मेंढ्या असतात. आणि इकडं सर्व शेतामध्ये ना कपाशी लावून खुरपून वगैरे ठेवलेली आहे पहा. काळ्या भंगार मेंढ्या सगळ्या शेतात कपाशी दिसती लावलेली, काही ठिकाणी खुरपलेली पण दिसती. आता पावसाची वाट पाहते कपाशी पण. रुवेद ऋषांग झोपले. पिटू ए पिल्लू, रुवेदला तुला झोपी ती, एवढ्या एवढ्या अंतरावर झोपी ती त्यांना. दाद्या आणि उठ. लग्न घरी आल्यानंतर सनई, चौगडा, हळद, बांगड्या हे सर्व आता आपल्याला पाहायला मिळणार आहे पहा. लग्न हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि मंगल संस्कार मानला जातो. सनई चौगड्याचा नाद शुभ कार्याची सुरुवात आणि हे सर्व आनंदाचे प्रतीक आहे पहा. त्याचे सूर वातावरणात उत्साह, मंगलता आणि चैतन्य निर्माण करतात. हळद समारंभ हा शुद्धीकरण, आरोग्य आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. हळदीमुळे नववधू वरांच्या नवजीवनाची शुभ सुरुवात दर्शवली जाते. बांगड्या या स्त्रीच्या सौभाग्य, आनंद आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहेत. बांगड्या भरण्याचा समारंभ म्हणजे नाते संबंध अधिक दृढ करणारा असतो. लग्नातील या हळद दळण्याच्या समारंभामध्ये लग्नातील गाणी, उखाणे, खेळ एकदम वातावरण आनंदी करून टाकतात. प्रत्येक विधीमागे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व दडलेले आहे. पारंपरिक रीतिरिवाज नव्या पिढीला संस्कारांची ओळख करून देतात. आता या आधुनिक युगामध्ये सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं. तर इथं आता जातं सजवलेलं आहे. तर उजव्या बाजूला आहे ती नवरीची आई आहे आणि डाव्या बाजूला आहे ती आहे नवरीची काकी. तर सुंदर असं पहा इथं जातं सजावट केली. आम्ही सर्वांनी इथं मस्त फोटो सेशन केलं. आणि आता इथं ना स्वयंपाक पण सुरू आहे, सर्वांचे जेवणं पण होणार आहेत मस्त असे. एकीकडं बांगड्याचा कार्यक्रम सुरू आहे, एकीकडं हळदी समारंभ सुरू आहे. आधुनिकतेसोबत अनेक परंपरा आजही जतन केले जातात खेडेगावामध्ये. तर लग्न समारंभामध्ये अशा पद्धतीने आता हे सजावट करत असतात. तर इथं आता जातं सजावट केलेली आहे. आणि मंगल कार्यालयामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केलेली दिसते पहा, सुंदर अशी. तर इथं विविध प्रकारचे आम्हीही फोटो काढून घेतले. आणि आम्ही आता निघालेलो आहोत मागं घराकडे. तर जाताना पुन्हा तुम्हाला दाखवते बाळूमामाच्या मेंढ्यांचं हे रथ. तर इथं उतरलेले आहेत बाळूमामाच्या मेंढ्या. आणि समोर पण आपल्याला पहा इथं दिसतात बाळूमामाच्या मेंढ्या. भरपूर असे लोक इथं येत असतात. तर आपल्यालाही माहीत असेल अदमापूरला बाळूमामांचं मंदिर आहे आणि तिथं खूप असं महत्त्व आहे पहा. झोपायचं गाडीत बसले घ्यायला झोपच येतात. चाललो आता बांगड्या भरून हळद फोडून. नवरी काय भेटली नाही आहे ना, नवरी भेटली तुम्हाला? नवरी गेली होती पार्लर मध्ये. बांगड्या आले तुमच्या हा आहे ना.
तर मैत्रिणींना लग्न घरी खूप असं गडबड गोंधळ असतो आणि प्रत्येक माणसासमोर कॅमेरा धरता येत नाही. तर आता एवढाच व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर चला भेटूया पुन्हा.